नमस्कार भैरसिकांनो, श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हास खूप खूप शुभेच्छा. बाप्पाच्या आगमनाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच प्रार्थना. आज आपण ऐकूया एक गूढ आणि रहस्यमय माहिती. ही फक्त कथा नाही, हा एक शापित इतिहास आहे. लेखक आहेत गुंजन महाजन. तुंबाळ चित्रपटातला हस्तरा शापित देवता तर तुम्हाला माहीतच असेल. हव्यासापोटी लोक अशा देवतेची पूजा करतात असे त्यात दाखवले होते. पण जर इतिहास आपण नीट वाचला तर आपल्या लक्षात येईल की अशा घटना खरोखर घडल्या आहेत. आज श्री गणेश चतुर्थी. सुखकर्ता आणि दुःखहर्ता गणपती बाप्पा आपण घरात आणलाच असेल, पण तुम्हाला माहीत नसेल की अघोरी तांत्रिकसुद्धा गणपतीचे उपासक आहेत. एखाद्याच्या पूर्ण पिढीचा विध्वंस करण्यासाठी तंत्र वापरून ह्या गणेशाला पूजले जाते. मी तुम्हाला सांगत आहे एक काळा इतिहास. इतिहासाची काही पाने वगळली जातात, पण कधीतरी ही माहिती समोर येतेच. तांडव गणपती. महादेवाच्या तांडव नृत्याबद्दल तर तुम्हाला माहीतच असेल. ह्या नृत्याला विनाशाशी संबंधित नृत्य मानले जाते, कारण महादेव हे नृत्य आपल्या रौद्र रूपात करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की एका अघोरीद्वारे गणपती तांडव रूपातल्या मूर्तीत प्रस्तुत केले गेले होते. ह्या मूर्तीला तंत्र गणेशा किंवा उच्चाटन गणपती असेही म्हणतात. एखाद्याच्या घरात तांडव घालायचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर ह्या गणपतीची स्थापना करतात. तांडव गणपती ही एक पेशवेकालीन गणेश मूर्ती होती. असे म्हणतात की तिच्यामुळे पेशवे घराण्याचा वाईट काळ सुरू झाला. या तांडव गणपतीच्या मूर्तीचा शोध घेत असताना श्री प्रमोद ओक यांनी लिहिलेल्या पेशवे घराण्याचा इतिहास या पुस्तकात त्याचा संदर्भ आढळून आला. ही घटना 1765 साली सुरू झाली, ज्यावेळी भारतात पेशव्यांचे साम्राज्य होते. तत्कालीन गादीवर बसलेले पेशवा होते सवाई माधवराव. त्या काळात माधवराव कसल्या तरी आजाराने त्रस्त होते. या आजारात त्यांचे दुखणे कमी न होता आणखी वाढतच चालले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशासुद्धा आता हळूहळू मावळत चालली होती. त्यामुळे माधवराव यांचे काका राघोबा दादा आता पेशवाईवर राज्य करण्याचे स्वप्न पाहू लागले. त्यातच त्यांची नीती बदलली व ते माधवराव मरण्याची वाट पाहू लागले. त्यांना काहीही करून पेशवाईवर राज्य करायचे होते. आपल्या पुतण्याला आपल्या रस्त्यातून कायमचा दूर करण्यासाठी त्यांच्या मनात एक कल्पना आली. त्यांनी म्हैसूरच्या एका कोत्रकर नावाच्या अघोरी तांत्रिकाशी संपर्क केला. काळ्या शक्तीत पारंगत असलेल्या त्या अघोरी तांत्रिकाने भगवान गणेश यांची तांडव करणाऱ्या रूपातली पंचधातूतली 1.5 फूट उंचीची मूर्ती रघुनाथरावांना दिली व तो म्हणाला, जो कोणी या मूर्तीच्या संपर्कात येईल त्याचा दुर्दैवी अंत होईल. रघुनाथरावांनी त्या मूर्तीची पुण्याच्या शनिवार वाड्यात स्थापना केली आणि सुरू झाला एक गूढ असा रक्तरंजित इतिहास. माधवराव गेल्यानंतर त्यांचे धाकटे भाऊ नारायणराव पेशवे यांनी ती गादी मिळवली. आता रघुनाथराव भडकले. मान बघता अनुभव बघता ही पेशवाईची गादी त्यांना मिळायला हवी होती, पण ती त्यांना न मिळाल्यामुळे त्यांनी आणखी जास्त तांडव गणपतीची आराधना सुरू केली. असं म्हणतात की या मूर्तीचा प्रकोप नारायणरावांवर सुद्धा झाला. नारायणरावांना गादीवरून हटवून गादी हस्तगत करण्यासाठी रघुनाथराव आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी एक कट रचला. त्यांच्या कटानुसार खुनी मारेकऱ्यांचा एक समूह पूर्ण तयारीनिशी पुण्याच्या शनिवार वाड्यात दाखल झाला. नारायणरावांना वाचवण्यासाठी तिथे कोणीही नव्हते. नारायणराव आपला जीव वाचवण्यासाठी धावत सुटले आणि पळतच आपले काका रघुनाथरावांच्या खोलीत गेले. रघुनाथराव अघोरी तांडव गणपतीची पूजा करत होते. ज्या क्षणी नारायणरावांनी त्या खोलीत काका मला वाचवा, काका मला वाचवा असं म्हणत प्रवेश केला, त्याच क्षणी त्यांच्या मागे असलेल्या खुनी मारेकऱ्यांनी त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. असं म्हटलं जातं की गणपतीची मूर्ती नारायणरावांच्या रक्ताने न्हावून निघाली होती. हा या मूर्तीचा पहिला बळी होता. यानंतर मात्र अतिशय भयंकर अशी मृत्यू साखळी सुरू झाली. आपल्या पुतण्याला मारून रघुनाथराव सुद्धा कधीच शांततेत जगू शकला नाही. त्याचेच लोक त्याला विरोध करू लागले. त्यांच्यापासून वाचण्यासाठी तो वेगवेगळ्या स्थानी लपून राहू लागला.
पुढे 1773 साली निजामावर स्वारीचे निमित्त सांगून रघुनाथरावांनी पुण्यातून पळ काढला होता. त्यानंतर त्यांच्या शेळणीकर नावाच्या आश्रिताने ती तांडव गणपतीची मूर्ती शनिवार वाड्यातून पळवली आणि शेळणी गावात नेऊन एका पिंपळाच्या झाडाखाली तिची स्थापना केली. पण काही दिवसातच ती मूर्ती तिथून गायब झाली. कोणी म्हणतात की ती मूर्ती चिंचवडला गेली आणि तिथून साताऱ्यातील वाईमधल्या एका ब्राह्मणाच्या घरी आढळून आली. असे म्हणतात की ज्याच्याकडे ही मूर्ती आढळली त्याची पिढी उद्ध्वस्त झाली. साताऱ्यातील या ब्राह्मणालाही या अघोरी मूर्तीच्या करणीचा फटका बसला. म्हणून वैतागून त्या गरीब ब्राह्मणाने जुन्या पडक्या विहिरीत मूर्तीचे विसर्जन केले. काही वर्षांनी ही मूर्ती मिस्टर मोख, जे विविध अँटिक व जुन्या गोष्टींचे संग्राहक होते, त्यांना सापडली. त्यांना सापडता क्षणी त्यांचा मुलगा मानसिक आजाराने ग्रस्त झाला. काही वर्ष उलटून गेल्यानंतर साताऱ्यामधील प्रसिद्ध संन्यासी गोडबोले शास्त्री, नाथपंथीय स्वामी स्वच्छंदानंद यांच्या स्वप्नात ती मूर्ती आली. स्वामींनी आपले शिष्य श्री वामनराव कामत यांना मूर्तीचा शोध घेण्याची आज्ञा दिली. चौकशी अंती कामत यांना मूर्तीचा कुप्रसिद्ध इतिहास समजला. त्यामुळे ते गुरुजींची आज्ञा पाळण्यास टाळाटाळ करू लागले. इकडे गोडबोले शास्त्रींना वारंवार दृष्टांत होऊ लागले होते. अखेर नाईलाजाने ती मूर्ती कामत यांनी सापडवून आपल्याच घरी देवघरात तिची स्थापना केली व तिची पूजा अर्चना करू लागले. यानंतर 8 ते 10 वर्षातच कामत यांच्या घरातील व्यक्ती एक एक करून वारले. यामुळे एकटे पडलेले कामतसुद्धा हाय खाऊन 1938च्या सुमारास वारले. पुढे 1943मध्ये ती मूर्ती मुंबईचे एक डॉक्टर मोघे यांच्याकडे कामतांच्या गुरुभगिनी ताई चिपळूणकर मार्फत पोहोचली. ती मूर्ती आणायला त्यांचे मित्र 100% गेले. मूर्ती घेऊन परतत असताना ते पुण्यात थांबले होते. रात्रीचा प्रवास टाळण्यासाठी ते थांबले, पण त्याच रात्री त्यांच्या पत्नी पोटदुखीने हैराण झाल्या. दुसऱ्या दिवशी त्यांना वेदना असह्य झाल्या होत्या. 100% मूर्ती घेऊन जेव्हा मुंबईला निघाले तसे त्यांच्या पत्नीची पोटदुखी गायब झाली. यानंतर असे म्हणतात की ती मूर्ती 2-3 वर्ष मुंबईला डॉक्टर मोघे यांच्याकडे राहिली. पुढे डॉक्टर मोघ्यांना मुलगा झाला, पण तो सुद्धा वेडसर निपजला. तसेच डॉक्टर मोघे व त्यांच्या ज्येष्ठ मुलात वाद निर्माण झाला. त्यामुळे त्रासून डॉक्टर मोघ्यांनी प्रॅक्टिस बंद करून मुंबई सोडली. डॉक्टर मोघ्यांच्या घरी विद्यार्जनासाठी विद्यार्थी ठेवण्याची जुनी पद्धत होती. त्या विद्यार्थ्यांपैकी केशवराम अय्यंगार हा एक कर्मठ ब्राह्मण विद्यार्थी होता. मुंबई सोडताना डॉक्टर मोघ्यांनी इतर सामानासह तांडव गणपतीची मूर्ती अय्यंगारला सर्व इतिहास सांगून सुपूर्द केली. कालांतराने अय्यंगारने म्हैसूरच्या प्रसिद्ध मूर्तिकाराकडून मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती बनवून आणली. त्यांची पत्नी गर्भवती होती. ही अघोरी मूर्ती स्वतःकडे न ठेवता हिला पवित्र ठिकाणी ठेवण्याचे त्याने ठरवले. म्हणून तो कांचीपुरमचे शंकराचार्य यांना भेटला व मूर्ती अर्पण करण्याची इच्छा दर्शवली. ती मूर्ती बघून शंकराचार्यांनी ती मूर्ती ठेवून घेण्यास नकार दर्शवला, पण मूर्तीची प्रतिकृती त्याने ठेवून घेतली. निराश मनाने अय्यंगार मद्रासला परतला. तोच आपल्या पत्नीची प्रसूतीची बातमी त्यांना समजली, पण मुलगा वेळसर निपजला. अय्यंगारची ही दुर्दशा बघून सुद्धा त्यांचे स्नेही मद्रासच्या गणेश बुक एजन्सीचे मालक श्री सुबैया यांनी अय्यंगार नको म्हणत असताना देखील मूर्ती स्वतःजवळ ठेवली. घरात निर्माण होणाऱ्या वाईट परिस्थितीला पाहून श्री सुबैया यांनी ती मूर्ती मद्रासच्या लंबूचेट्टी स्ट्रीटवरील शंकर मठला अर्पण केली. पण मूर्तीचा प्रकोप आधीच त्यांच्यावर झालेला होता. यानंतर वर्षभरातच श्री सुबैया मरण पावले. ती मूर्ती सध्या शंकर मठातच आहे असं म्हणतात. अशा अनेक आख्यायिका, दंतकथा या तांडव गणपतीच्या मूर्तीशी जोडल्या गेल्या आहेत. ही माहिती फक्त तुमच्यापर्यंत पोहोचावी हे आमचे ध्येय होते. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यात नकल किती आहे सांगता येत नाही, पण स्वामी विवेकानंद यांचे एक वाक्य आठवते, एखादी गोष्ट खरी असेल म्हणूनच तिची नक्कल बनू शकते. याच मूर्तीमुळे पेशवाई बुडाली असे म्हणतात. यामागील अंधश्रद्धा सोडली तर एका अर्थाने हे खरेच आहे. रघुनाथरावांनी सत्तेच्या हव्यासापोटी अघोरी मांत्रिकाच्या मागे लागून राजकारण केलं नसतं, जर नारायणरावांचा त्यांनी खून केला नसता, तर पुण्यातील पेशवाईचे पुढे झालेले अधःपतन नक्कीच टळले असते.
आपल्या लाडक्या बाप्पाचे हे रौद्र रूप तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईब क्लिकमुळे आम्हाला खूप मदत होते. तुम्हाला अशाच रहस्यमयी गोष्टींची माहिती हवी असल्यास कमेंट करा. आपण अशाच प्रकारचे त्यावर डॉक्युमेंटरी बनवू. भेटूया उद्या 9:06 तोवर काळजी घ्या. आवडतं